महाराज कळण्यासाठी फक्त एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायला पाहिजे की स्वामी समर्थ महाराज जर कळायचे असतील, स्वामींच्या बाबतीत संपूर्णतः माहिती आपल्याला घ्यायची असेल, तर स्वामी समर्थांना पूर्णतः शरण जायला पाहिजे. अनन्य महाराजांच्या वाक्यात प्रतिमेमध्ये खाली लिहिलेलं आहे ना की अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याच्या पुढे एक वाक्य आहे की पवित्राणाय साधूनां विनाशायै च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा महाभारत घडलं, कुरुक्षेत्रावर सगळं युद्ध लढलं गेलं, सगळं युद्ध झालं, युद्ध झाल्यासरशी सगळ्यात शेवटी अर्जुन रथावर आरूढ होता, कृष्ण भगवंत आरूढ होते, वरती हनुमंत आरूढ होते. त्यावेळेला कृष्णाला अर्जुनाला सांगितलं, अर्जुन आता खाली उतर, चल आपण जायला पाहिजे. अर्जुन म्हणाला, कृष्णा हा कसला नियम म्हणाला, समस्त सृष्टीचा तू दाता करता संहारक आहेस, तुला एक गोष्ट माहित नसावी का की जो सारथी असतो, सारथी आधी उतरतो, सारथ्यानं रथ सोडला की मग मालक उतरतो. या नियमाप्रमाणे आता रथाचं सारथ्य तुझ्या हातात आहे, रथावर मी आरूढ आहे, तू आधी खाली उतर मग मी उतरतो. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तुला सांगतोय ना तू खाली उतर, तुला सांगतोय ना तू खाली उतर. एक प्रसंग झाला, दुसऱ्यांदा म्हणले तुला सांगतोय खाली उतर, म्हणाले नाही आधी तू उतर. तिसऱ्यांदा म्हणले उतरतोयस का हाताला धरून उतरू. अर्जुन म्हणाले, भगवंता नमस्कार, आपण म्हणताय म्हणल्यावर उतरतो म्हणाले. तोंड म्ल्यान थोडासा कुठेतरी समस्त सृष्टीतलं महाभारत वैश्विक युद्ध जिंकल्याचा अभिमान कुठेतरी चेहऱ्यावर दिसत होता. भगवंताने सांगितल्यावर अर्जुन खाली उतरला. अर्जुन खाली अगदी उतरल्यानंतर 50-100 पावलं पुढे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण वर असलेल्या हनुमंताला नमस्कार केले आणि म्हणाले, भगवान खाली उतरा. हनुमंत आणि कृष्ण उतरून 50 पावलं अर्जुनाजवळ गेले. मागे वळून बघ अर्जुनाला सांगितलं, त्या सरशी त्या रथाच्या चिंध्या झाल्या. विचार करा, श्रीकृष्णाने हनुमंताने जर रथ सोडला असता तर अर्जुनाचं त्यावेळेला काय झालं असतं. भगवंतांना समस्त सृष्टीतलं, समस्त विश्वातलं, समस्त जगातलं सर्वोत्तम युद्ध जिंकलेल्या अर्जुनाचा चेहरा एक सेकंदात पडला. ज्याच्या हातामध्ये सार्वभौम सत्ता आलेली, ज्याला सर्वस्व हातात पडलेलं, त्या अर्जुनाला एक गोष्ट कळून चुकली की कितीही काही केलं तरी देवापेक्षा मी मोठा नाही. कृष्णाला नमस्कार केला आणि विचारलं, भगवंता हे झालं कसं. तेव्हा भगवान म्हणाले, इतकी युद्ध झाली, इतक्या गोष्टी घडल्या, ज्या वेळेला ह्या रथावर, ज्या वेळेला तुझ्यावर अनेक योजना म्हणजे वेगवेगळ्या बाणांवर, योजना म्हणजे एक युक्ती वापरून, एक तंत्र वापरून, एक शास्त्र वापरून, त्या बाणामध्ये जसं म्हणतात की भात्यामध्ये जो बाण असतो तो साधा बाण आहे, पण त्याच्यावर मंत्र केला, योजन चालवलं तर ते ब्रह्मास्त्र किंवा वेगवेगळे अस्त्र तयार होतात. आणि ब्रह्मास्त्र ही युक्ती आहे, एक विद्या आहे, ती त्या बाणावर झाली तर ते ब्रह्मास्त्र होत. त्या पद्धतीने अनेक योजना, अनेक गोष्टी तुझ्यावर चालवल्या गेल्या. फक्त आणि फक्त आम्ही दोघं, हनुमान आणि मी, त्या ठिकाणी होतो म्हणून त्याचा कुठलाही प्रभाव तुझ्या रथावर झाला नाही. ह्याच प्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये हा ब्रह्मांड नायक आहे. कुणी किती येऊ दे, तुमच्या हातात, तुमच्या डोक्यावर, तुमच्या मानेवर, तुमच्या दारात, तुमच्या घरात, तुमच्या गाडीमध्ये लिंबू मिरच्या उतारा टाकू दे, त्याचा कसलाही परिणाम होणार नाही. कारण सगळं जर लिंबू मिरच्यांनी झालं असतं तर भारतासारख्या प्रगल्भ देशात अणुबॉम्ब केले नसते. घ्यायचं लिंबू, मारायची टाचणी, टाकायचं पाकिस्तानात. पुढे पाकिस्तानचं वाईट आहे की नाही. साधी गोष्ट आहे, घ्यायचं लिंबू, मारायची टाचणी, टाकायचं. अहो हे नेते कशाला निवडणुका लढले असते, एकमेकावर रोज रात्री लिंबू घे. आज काँग्रेसचं मारायचं, उद्या बीजेपीचं मारायचं, परवा राष्ट्रवादीचं मारायचं. साधी गोष्ट आहे. जे त्यांना कळले ते आपल्याला कधी कळलंच नाही आणि त्यांनी कधी पण दिलं नाही. तो मुद्दा वेगळा. सांगायचा मुद्दा काय की एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा, कायम, की जगात तुमचं जर चांगलं वाईट कोण करू शकतंय तर ते तुम्ही आहे. म्हणून तर वामनराव पैंसारखी विभूती काय म्हणते की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वर, काय मागितलं त्यांनी प्रार्थना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे. किती छान प्रार्थना केली. एवढंच सांगितलं की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. हे सांगायचं मी सारखं का सांगायला लागलोय तर बऱ्याचदा सेवा करत असताना आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की मी हे करायला लागलो, हे कुठेतरी कमी आहे का, जास्त आहे का, अजून काय वाढवायला पाहिजे.
बऱ्यापैकी कमी लोकांना असं वाटतंय, बऱ्याच लोकांना दुसऱ्याची सेवा जरा चांगली वाटत असते, कारण त्याच्या घरात गाडी आली आहे, त्याचा बंगला झालाय, त्याच्या पोरग्याचं लग्न झालं, सुनेच्या घरात 1.5 तोळ्याचं घंटण आहे, हे जरा तिथं तुलना व्हायला लागते, त्याची सेवा जरा जास्त आहे वाटतं, माझी जरा कमी आहे. अशी कमी नाही म्हणता का? मग कशी कमी म्हणायची ते उदाहरणादाखल सांगतो. स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत सेवा करत असताना ज्या मनुष्याला वाटतंय की मी कुठेतरी कमी पडतोय, हे ज्या घडीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करा, पण शेवटपर्यंत हेच म्हणा की मी कुठेतरी कमी पडतोय. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगावचे, त्यांच्या काळामध्ये एक प्रसंग घडला. अनेक भक्त महाराजांना म्हणाले, महाराज चला आता आपण नर्मदा स्नानाला जाऊया, ओंकारेश्वरी जाऊ, नर्मदा स्नान करू. कधी? तर सोमवतीचे दिवशी. सोमवतीचे महिमान सर्वाहुनी आगळे जाण, जी येते सोमवारी ती सोमवती हो, असं दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलंय की नर्मदे स्नानाला सगळे भक्त, बंकटलाला सहित बंकट भाऊ, जे बंकटलाल महाराजांचा परम भक्त होता, बाळा भाऊ, पितांबर, हे सगळे भक्त महाराजांना म्हणतात आणि गंगा स्नानाला जातात, म्हणजे नर्मदा स्नानाला जातात. महाराज म्हणत असतात, नको मी येत नाही, मी आलो तर फजिती होईल. कुणी कुणी वाचलाय गजानन विजय? वाचलाय का गजानन महाराजांचा ग्रंथ? नाही ना. तर महाराज म्हणतात, मी तिथं आल्यावर फजिती होईल, लक्षात ठेवा, मला नेऊ नका. महाराज शेवट आपल्याला माहिती आहे ना, सवय असते ऐकायचं नाही. तर त्या पद्धतीनं गुरु उपदेश उल्लंघिता तो जाई नरक प्राप्तता, म्हणजे तयासी होई नरक प्राप्तता. गुरुचा आदेश म्हणला की नरकाची प्राप्ती 100% होते. त्याप्रमाणे आदेश ऐकत नाहीत आणि नर्मदेच्या स्नानाला सगळे निघून जातात. स्नान करायला नदीत जातात, भर पाणी, पावसाळ्याचा प्रसंग असतो, प्रचंड गर्दी, दोन्ही घाट भरलेले असतात, पण नदीलाही पाणी भरपूर असते. सगळे लोक जातात आणि पुढे गेल्यानंतर एक फरलांग बोट गेल्यानंतर एका वर आलेल्या दगडा, टोकेरी दगड असतो मध्ये, ज्याला आपण म्हणतो ना खडक वर असतो, त्याला बोट आदळते आणि बोटीला छिद्र पडते. सगळं पाणी आज यायला लागते, बोट बुडायच्या मार्गापर्यंत जाते. आता बोट बुडणार, काठावरच्या माणसांना वाटते ती 5 माणसे मेली, आता तयाची कोण वाचविता. सगळ्यांना वाटतं आता ही मरणार 100%. मग सगळे शेवट महाराजांना प्रार्थना करतात. महाराज म्हणतात, आजपासून उपदेश मोडू, आज्ञेशी सदा आम्ही वागू म्हणतात. पहिल्यांदा नाही म्हणतात, आता आज्ञेत वागू म्हणतात. का? तर काळ समोर दिसता मग नारायण आठविता. ती रीतच आहे, काळ समोर दिसला की नारायण आठवतो, तोपर्यंत आठवत नाही. समोर काय कुत्र चाललं की इतर वेळेला कुठं देव काय नाही, तसं झालं ते. देवा देवा करतात. गजानन महाराजांना म्हणतात, महाराज वाचवा मला आता, तुमच्याशिवाय रक्षील कोण मजसी म्हणतात, तुम्हाशिवाय रक्षील कोण आम्हासी, धाव बेगे त्वरी येसी म्हणतात. गजानन महाराज उठतात, म्हणतात सांगत होतो की नाही, ऐकलं नाही. शेवट महाराज प्रार्थना करतात, हात जोडतात, नर्मदेला नमस्कार करतात आणि म्हणतात, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी, मंतु क्षमा करी यांचा दयाळू होनी मनी. मंतु म्हणजे अपराध. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी, अशुभाचा विनाश करणारी. मंतु क्षमा करी यांचा दयाळू होनी मनी. त्या सरशी ओंकार कोळ्याची कन्यका, जिचा वेश असे ओला देखा, ओल्या वेशानं देवी प्रकट होते, बोटीला हात लावते, बोट काठाला नेऊन सोडते. तेव्हा भक्तांना प्रश्न पडतो की ती कोण बाई होती, ती पाण्यात कशी काय आली? भक्तांना नर्मदा कळत नाही, भक्तांना वाटते कुठतरी बाई आली पाण्यात. मग महाराज म्हणतात, ती असे प्रत्यक्ष नर्मदा ओंकार कोळ्याची कन्यका, संशय मनी घेऊ नका, संशय मनात आणू नका म्हणतात. ती ओंकार कोळ्याची कन्यका, ओंकार कोळी म्हणजे शंकर, साक्षात भगवान शिवशंकर. तर तिच्याविषयी शंका घेऊ नका म्हणतात आणि हा उपदेश सगळ्या भक्तांना करतात. मग हा उपदेश विचारते कोण? तर बाळाभाऊ. बाळाभाऊ मग सगळ्या भक्तांना एक दिवशी असंच बसून सांगत असतो की गजानन महाराज असं म्हणले तसं म्हणले. आणि त्या दरम्यान त्या बोटीत जो असतो त्या व्यक्तीचं नाव बंकटलाल. बंकटलालाला कळतंय की हे बाळाभाऊला महाराजांनी सांगितलं. आता त्या जागी आपण काय म्हणलं असतो, राजेश दादानी त्यांना सांगितलं, मला सांगितलं नाही. हे असं करतात राजेश दादा, हे काय बरोबर नाही. आपण असं केलं असतं. बंकटानं काय केलं, बंकटलाल महाराजांपाशी गेला, बाळाभाऊला नमस्कार केला. बाळाभाऊला म्हणाले, तुला काय ज्ञान प्राप्त झालं बाळा? त्या बाळाभाऊनी सांगितलं की असं असं झालं, महाराजांनी हे सांगितलं ते सांगितलं.
सगळं सांगतो. बाळाभाऊ नमस्कार करतो, म्हणतात तू किती भाग्यवान आहेस बाळाभाऊ, तुला स्वामींनी हा मार्ग सांगितला. कदाचित मला अद्याप सांगितला नाही, कारण मी कुठेतरी कमी पडतोय.